हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 30 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या बातमीकडे. तर पहिली बातमी आहे, कामगार व रोजगार मंत्रालयाने भारतातील रोजगार संधीच्या विकासाला चालना देण्यासाठी टीम लीज एडटेक सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यातीलच नॅशनल करिअर सर्व्हिस म्हणजेच NCS पोर्टलवर नोंदणीकृत नोकरी शोधणाऱ्यांसाठी रोजगाराची संधी वाढविणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. पुढे पाहू. तर पुढची बातमी पाहूया. तर 26 नोव्हेंबर हा 1949 मध्ये भारतीय संविधानाचा स्वीकार झाल्याची तारीख आहे, जी 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली, जेव्हा भारत प्रजासत्ताक बनला. तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारित मंत्रालयाने 2015 मध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिन घोषित केला. सुरुवातीला कायदा दिवस म्हणून साजरा केला गेला. 2015 मध्ये भारत सरकारने या दिवसाचे नाव बदलून संविधान दिवस असे ठेवले. त्यातीलच पुढे पाहूया. भारत सरकार कायदा 1935 नंतर भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून चिन्हांकित करणाऱ्या तरतुदींचा संच असण्याची गरज भासू लागली. त्यानंतर डिसेंबर 1946 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक संविधान सभा स्थापन करण्यात आली. त्यातीलच डॉक्टर BR आंबेडकर, जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या प्रमुख नेत्यांसह विधानसभेची 389 सदस्य होते. 9 डिसेंबर 1946 रोजी विधानसभेची प्रथमच बैठक झाली व तिचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद होते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्यामध्ये 1,17,360 शब्द आहे इंग्रजी आवृत्तीत. त्यातीलच पुढे पाहूया. त्यांच्या स्थापनेच्या वेळी त्यात 395 लेख व 8 वेळापत्रके होती. सध्या 1950 मध्ये लागू झाल्यापासून 104 सुधारणांमुळे कलमांची संख्या 448 पर्यंत वाढली आहे. तसेच संविधानात 25 भाग व 12 वेळापत्रके आहेत. त्यातीलच पुढे पाहूया. सुमारे 1,45,000 शब्दांमध्ये अलाबामाच्या संविधानानंतर हे जगातील दुसरे सर्वात लांब सक्रिय संविधान आहे. त्याचबरोबर यावर्षी भारताच्या संविधानाची 75 वर्षे साजरी करण्यासाठी हा कार्यक्रम हमारा विधान हमारा सन्मान या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे. पुढची बातमी पाहूया. बांगलादेशामध्ये इस्कॉन मंदिरावर बंदीची मागणी. पुढे पाहूया. डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिल्याने NADA बजरंग पुनियाला 4 वर्षांसाठी निलंबित केले. पुढे पाहूया. तिसरी ग्लोबल मीडिया काँग्रेस अबुधाबी येथे सुरू झाली. पुढे पाहूया. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री यांनी बालविवाह मुक्त भारत अभियान सुरू केले. पुढे पाहूया. पुढची बातमी. गृह मंत्रालयाने जम्मूमध्ये कायमस्वरूपी NSG हबची स्थापना केली. त्यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी जम्मू शहरात स्थापना झालेली आहे. NSGचा फुल फॉर्म आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. त्याची स्थापना 16 ऑक्टोबर 1984ला झालेली आहे. डायरेक्टर जनरल आहेत बी श्रीनिवासन आहेत. यांच्या सैनिकांना ब्लॅक कॅट कमांडो म्हणतात. NSGची रचना UKच्या SAS व जर्मनच्या GSG-9 धर्तीवर करण्यात आली आहे. इंदिरा गांधी मृत्यूनंतर याची स्थापना झाली. NSGचे ब्रीदवाक्य आहे सर्वोत्तम सुरक्षा. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
जय हिंद.